नमस्कार. माझं नाव भारत ज्ञानोबा पवार, तालुका परळी, जिल्हा बीड येथून आलेलो आहे. तर मला एक डॉक्टरांनी सांगितलं होतं की एंजिओग्राफी केल्यामुळे 3 ब्लॉक सांगितले होते, एक 90%ची 2 आणि एक 80%चा. आणि आम्ही त्या पद्धतीने बायपास करण्याची तयारीच्या हिशोबाने मुंबईला जात होतो. पण मध्येच एका नातेवाईकाने आम्हाला अशी माहिती दिली की असा इलाज विना बायपास म्हणजे हे काही नाही करता पेशंट 100% आणि कायमस्वरूपी इलाज होता असं त्यांचं म्हणणं आलं. त्यानुसार आम्ही इथे नेक्स्ट हॉस्पिटल नाशिकमध्ये आलो असताना इथं आमची प्राथमिक तपासणी झाल्याच्यानंतर आम्हाला त्यांनी नंतर धोंडेगाव इथे ॲडमिशन होण्यास सांगितले. मग तिथं गेल्याच्यानंतर पहिल्या दिवशी ते एक मशीन बघितली आम्ही ECP. त्यानंतर पहिल्या दिवशी EPCचा अनुभव असा आला की खरोखरच वाटलं की जे आपल्याला पाहुणे सांगितलं तो 100% खरं आहे. आणि त्यानंतर जी बाकीच्या ट्रीटमेंट होते की एक स्लाईन 3 दिवसाला एक स्लाईन, 10 दिवसात 3 दिवसाला एक आयुर्वेद आणि फिजिओथेरपी 10 दिवस, असे एकंदरीत सकाळी एक योगा आणि संध्याकाळी योगा, असं एकंदरीत एक 4-5 तासात शेड्यूल कंटिन्यू होता. आणि बाकी जे तिथले जे वातावरण होते, ते जे शिक्षक आपले डॉक्टर असतील, नर्सेस असतील किंवा बाकी इतर जे स्टाफ असेल, साफसफाई करणार असेल, एवढा व्यवस्थित होता की दुखणं अगोदर 50% नॅचरली वातावरणामुळेच 50% दुखणं कमी होऊन गेलं. नंतर ट्रीटमेंट करीत करीत असा अनुभव आला, एक 10 दिवसांनी जर वाटलं की आपलं 50% आजार बरा झाला आहे. त्यानंतर आता आज आमचे 35 दिवसात पूर्ण झाल्याच्यानंतर हे आजार झाला नाही असं वाटते. त्यामुळे बरेच साहेबांची भेट घेतली. साहेबांनी असं व्यवस्थित मार्गदर्शन केलं पुढे 3 महिने काय करायचं, 6 महिने. तर त्या मार्गदर्शनामधून असं झालं की आपण 100% बरे होऊ. आणि तिथला एक अनुभव, एक पेशंट बरेच भेटले की फॉलोअपला आलेले असतील, तिथं असतील. एक 15 ते 20 वर्षापासून पेशंटचा अनुभव एकदम चांगला आहे आणि 100% पेशंट दुरुस्त होतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर आमचा विश्वास आहे.